भंडारा शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरतीये। शहरात तब्बल 52 अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी 44 अंगणवाड्या आजही भाड्याच्या खोल्यांमध्ये भरवल्या जात आहेत। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 20 अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांसाठी बाथरूमची व्यवस्थाच उपलब्ध नाहीये। त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी लहान मुलांना उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतोय। अशाच परिस्थितीत 6 ऑगस्ट रोजी एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यानं अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधांसोबतच मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। भंडाऱ्यात अंगणवाड्यांची दुरावस्था, चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, अत्याचाराच्या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न। ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या जुने पत्रे लावून मोडकळीला आलेल्या इमारतीची आठवण होईल। मात्र ही कोणतीही पडकी इमारत नाही, ही आहेत भंडारा शहरातील चिमुकल्यांना घडवणारी अंगणवाडी। ज्या वयात मुलांना सुरक्षित वातावरण, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा मिळणं अपेक्षित आहे, त्याच वयात या चिमुकल्यांना असंख्य गैरसोयींचा सामना करावा लागतोय। भंडारा शहरात एकूण 25 अंगणवाडी केंद्र आहे, मात्र यापैकी तब्बल 44 अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहे। भाड्याच्या जागेत अंगणवाडी सुरू असल्यानं जागेची कमतरता, स्वच्छतागृहांचा अभाव आणि मुलांच्या सुरक्षिततेचे अनेक प्रश्न निर्माण झाले। यातील तब्बल 20 अंगणवाडी केंद्रांमध्ये बाथरूमची सुविधाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। म्हणजेच चिमुकल्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतो। 3 ते 6 वर्षांची चिमुकली मुलं, त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करण्याची सवय लावायची, त्यांना स्वच्छतेचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी अंगणवाडीत साधं प्रसाधन गृह देखील उपलब्ध नाही। ही केवळ सुविधांची कमतरता आहे का, की प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव? हा प्रश्न आता पालक उपस्थित करतायत। 20 अंगणवाडी हे भाड्याच्या घरात आहेत, पण नगरपालिकेमध्ये जागा असून सुद्धा नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही। तर आमची हीच मागणी आहे की भंडारा शहरात जितके पण अंगणवाडी हे भाड्यातत्वावर आहेत, सगळे जागेत नगरपालिकेने स्वतःच्या अंगणवाडी बनवून तिथं शौचालयाची व्यवस्था करू, जेणेकरून आपल्या भंडाऱ्याच्या लोकांवर अत्याचार नाही होता, त्यांना सुखसुविधा मिळेल। आपल्या ठिकाणी नवीन अंगणवाडीच्या प्रस्तावासाठी कारवाई होऊ शकणार आहे। तसेच 4 ज्या दुरुस्ती करणाऱ्या ज्या अंगणवाड्या आहेत त्याचा पण 2.5 लाखाप्रमाणे नगर परिषद आम्हाला एस्टिमेट आलेले आहे, ते सुद्धा तिथे आम्ही सादर करणार आहोत, जेणेकरून सगळ्या अंगणवाडीमध्ये शौचालय मिळायला पाहिजे। आणि सर्व अंगणवाडी सूचना दिलेल्या आहेत की सगळ्याच अंगणवाडीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी नसेल, खास करून शौचालय आणि स्नानगृह, त्या ठिकाणी तात्काळ ती व्यवस्था उपलब्ध करून घ्यावी आणि नसेल तर ती इमारत शोधावी, त्या ठिकाणी शिफ्ट करावी। बघा, हे शासनाचं फेल्युअर आहे। लहान मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे। अलीकडच्या काळामध्ये ज्या अंगणवाड्या त्या काळात बांधल्या होत्या त्या सगळ्या पडल्या। आता या सगळ्या किरायाच्या घरात या सरकारने भरवायला व्यवस्था केल्या, पण तिथं ते व्यवस्था नाही, तिथं बाथरूम नाही। 44 अंगणवाडीची दुरावस्था आहे। मी स्वतः याचा पाठपुरावा सरकारमध्ये करतो। मी आजच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली। ज्या ठिकाणी स्वतःची जागा नाही आहे त्या ठिकाणी तातडीनं जागा ॲक्वायर्ड करून स्वतःची अंगणवाडीची इमारत असावी। त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी स्वतःची इमारत आहे त्या ठिकाणी सुरक्षितबंद शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था असावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या। त्यांनी एक समिती देखील नियुक्त केली आणि या समितीच्या माध्यमातून लवकरच अहवाल घेऊन चांगल्यात चांगल्या अंगणवाड्याची उपलब्धता इथे करून देण्यात। भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्डमध्ये 6 ऑगस्टला सकाळी 11च्या दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली। एका अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवत एका 30 वर्षीय नराधमानं सार्वजनिक शौचालयात नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली होती। त्यामुळे प्रसाधनगृह अस्तित्वात नसलेल्या अंगणवाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। भंडारा शहरातील अंगणवाड्यांची ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा नाही, तर इथं शिकणाऱ्या शेकडो चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेनंतर तरी प्रशासन जागं होणार का? अंगणवाड्यांना स्वतःच्या सुरक्षित जागा आणि मूलभूत सुविधा मिळणार का, याकडे आता पालकांचं लक्ष लागलंय। यानंतर आता नागरिकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात मोठा रोष निर्माण केला आहे। कारण हे चिमुकले जर अशा पद्धतीने उघड्यावर जात असतील आणि अशी कुठलीही घटना
त्यांच्यासोबत जर घडली तर याला जबाबदार कोण, असा रोष आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.